मस्साजोगचे सरपंच स्वर्गवासी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज आंतरवाली सराटीमध्ये येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे। ते भेटीनंतर आपल्यासोबत आहेत। भाऊ, काय सांगाल, नेमकी काय चर्चा झाली? दादांसोबत मी वैयक्तिक काही चर्चा झाली नाही माझी, पण दादांचं जे उपोषण होतं, आमरण उपोषण, ते आज स्थगित करण्यात आलेलं आहे। ज्या काही एकूण मागण्या आहेत त्यापैकी 4 मागण्याची अंमलबजावणी करण्यासाठीचं आश्वासन हे मुख्यमंत्री साहेबांना दिलं आहे आणि त्याच्यानंतरची दिशा जी आहे, बाकीच्या जे काही मागण्या आहेत समाजाच्या, त्याची दिशा जशी ठरेल त्या पद्धतीने पुढील जे काही नियोजन आहे ते करण्यात येणार आहे। नेमक्या 4 प्रमुख मागण्या काही कोणत्या आहेत, काय तुम्हाला कळलं आहे का ते नेमक्या मार्गात? नाही, मी आत्ता उशिरा आलो तर त्या तुम्हाला संध्याकाळी सांगाल मी, किंवा तुम्हाला थोड्या वेळात तुम्हाला सांगतो मी की कुठल्या मागण्या त्यांनी अंमलबजावणीसाठी घेतलेल्या आहेत। आज बीडमध्ये अजित पवार आले होते, त्यांच्या काही भेटीसंदर्भात तुम्हाला निरोप आला होता का? भेटीसंदर्भात तुम्ही काल म्हटले होते की मला निरोप आला, तुम्ही भेटणार आहे, नेमकं काय झालं? नाही, भेटीचा कुठला निरोप नाही आला, पण त्यांनी सकाळी स्टेटमेंट दिलेलं होतं की गुन्हेगारांना मकोका लावण्यात येईल, गुन्हेगारांना सोडलं जाणार नाही। पण मी त्यांना एक विनंती केली होती सकाळी आपल्याच माध्यमातून की जे या हत्याकांडातले जे सगळे आरोपी आहेत यांना फाशीची शिक्षा देणं हे पहिलं काम आहे। त्याच्यानंतर मग समाजाला ॲटोमॅटिकच समजेल की म्हणजे हत्या केल्यावर, खंडणी मागितल्यानंतर, अपहरण केल्यानंतर कशी शिक्षा दिली जाते। ह्या सगळ्या बीड जिल्ह्यालाच नाही तर महाराष्ट्राला कळेल। तर मी त्यांना विनंती केली की जे अगोदरचे ज्यांच्यावर गुन्हे आहेत हे गंभीर, त्यांना अगोदर शिक्षा द्या, मग सगळ्यांना समजणारच आहे की कायद्याद्वारे जे गुन्हे केलेले आहेत त्याला शिक्षा कशी मिळते। आणि जे या माझ्या भावाचे जे हत्या करणारे हत्यारे आहेत यांना मदत करणारे जे कोणी लोक आहेत त्यांना पण माहिती आहे, सगळ्या म्हणजे SITला CIDला हे त्यांनी जाहीर करावे, जेणेकरून त्यांच्यापासून समाजाला किंवा इतर लोकांना सगळ्यांना तिथं सावध राहता येईल, अशी मी त्यांना विनंती केली होती। अजित पवारांनी तुम्हाला आज भेटणं अपेक्षित होतं का? तुम्हाला काय नेमकं वाटतं? नाही, तसं काय नाही, त्यांची बैठक होती। त्यांनी पण सकाळी प्रसारमाध्यमांद्वारे बोलले की आरोपींना की म्हणजे ज्या वेळेस इथं आले त्यांनी सुरुवातच इथून केली की चारित्र्य स्वच्छ ठेवा, खंडणी मागणाराची गय केली जाणार नाही, गुन्हेगारांना सोडणं जाणार नाही, तेच अपेक्षित आहे। आम्ही सगळ्यांना जे मागणी करतोय न्यायाची ती हीच आहे आणि त्याच माध्यमातून मी पण त्यांना विनंती केली की जे या खून प्रकरणातील सर्व आरोपी आहेत, जे खंडणी ते खून प्रकरणातली ही जी साखळी आहे, हे जे संघटित गुन्हेगारी आहे, हे जरी त्यांनी जितक्या लवकरात लवकर मोडकळीस काढली तरी त्यांना असा संदेश देता येईल जिल्ह्याला नव्हे तर राज्याला की गुन्हेगारांना इथं माफी केली जात नाही, शिक्षा दिली जाते। निश्चितच हे होते धनंजय देशमुख। कॅमेरामन आप्पासाहेबसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, आंतरवाली सराटी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।